विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असा जगाला संदेश देणारे शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक खानवडी या गावातील, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या गावातील त्यांचं स्मारक आहे. हे महात्मा फुले यांच्या पूर्वजांचं गाव म्हणजे खानवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तसं तर त्यांचं मूळ गाव कटगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा हे होय. परंतु कुलकर्ण्यांसोबत भांडण झाल्यानंतर भांडणाचा आळ त्यांच्यावर आला आणि तेथून कोंडाजी गोरे म्हणजेच महात्मा फुलेंचे पंजोबा या गावात येऊन स्थायिक झालेले होते. तर कोंडाजी गोरे आणि गयाबाई गोरे यांना त्यानंतर शेटीबा नावाचा मुलगा झाला. शेटीबा गोरे व रत्नाबाई उर्फ लक्ष्मीबाई गोरे हे महात्मा फुले यांचे आजी आजोबा होय. पुढे मोठी रोगराई आली आणि त्या रोगराईमध्ये होतं नव्हतं ते सगळं गेलं. त्यानंतर व्यवसायाच्या शोधार्थ त्यांनी पुणे गाठलं. पेशव्यांच्या सेवेसाठी ते फुल्यांचा व्यवसाय करू लागले. शेटीबा गोरे व लक्ष्मीबाई उर्फ रत्नाबाई यांना पुढे 3 मुले झाली. राणोजी गोरे, कृष्णाजी गोरे आणि गोविंदराव गोरे. त्यांचा फुल्यांचा व्यवसाय इतका वाढू लागला की पेशव्यांनी पुढे त्यांना फुले ही इनामदार पदवी बहाल केली आणि रास्तापेठेतील जवळजवळ 35 ते 40 एकर जमीन आनंदाने बहाल केली. पुढे गोविंदराव फुलेंना 3 मुले झाली. राजाराम फुले, धोंडीबा फुले आणि ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला कटगुण या ठिकाणी. परंतु ज्योतिबा हे 9 महिन्याचे असतानाच चिमणाबाई म्हणजे ज्योतिबा यांच्या आई यांचं निधन झालं व ज्योतिरावांचं संगोपन पूर्ण त्यांच्या आत्या सगुणाबाई क्षीरसागर यांनी केलेलं आहे. पुढे ज्योतिबा यांचा विवाह नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटलांची कन्या सावित्रीबाई यांच्यासोबत झाला 1840 मध्ये. महात्मा फुलेंचं कार्य शिक्षणामध्ये तर आहेच आहे, परंतु आपल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शोधून काढण्याचं काम 1869 मध्ये महात्मा फुले यांनी केलेलं आहे. तर 1870 मध्ये पहिली शिवजयंती पुण्यामध्ये त्यांनी जवळजवळ 10 दिवस साजरी केलेली आहे. तर शिवजयंतीचे आद्य क्रांतिकारक खरं तर महात्मा फुलेच होय. शेतकऱ्यांचं अज्ञान दूर करण्याचं काम महात्मा फुले यांनी केलेलं आहे. अज्ञान, गुलामगिरी सोडा, शिक्षण घ्या आणि स्वतःचा उद्धार करा असं महात्मा फुले यांनी त्यावेळेस शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण केली होती. शिक्षण घ्या, आपल्या मुलाबाळांना, लेकीबाईंना शिक्षण द्या असा मोलाचा सल्ला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळेस दिला होता. 1 जानेवारी 1848 रोजी तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा निर्माण केली. त्याचप्रमाणे सर्व साक्षी जगतपत्ती त्यासी नकोची मध्यस्थी असा जगाला संदेश देणारे 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली व त्याद्वारे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं दिसून येते. महात्मा फुले हे फक्त शिक्षणातच काम केलेलं नाही तर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांनी जागृती निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे महात्मा फुले हे मोठे बांधकाम उद्योजक होते. त्याचप्रमाणे टाटांपेक्षा सुद्धा श्रीमंत उद्योजक हे महात्मा फुले होते. 1869 मध्ये टाटांपेक्षाही जास्त उत्पन्न त्यांच्या कंपनीचं होतं. त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने तयार करण्याचे साचे एकमेव महात्मा फुले यांच्याकडेच होते त्या काळामध्ये.
एवढी श्रीमंती महात्मा फुलेंकडे होती. एवढं श्रीमंत असतानासुद्धा ते सुखसोयीचं जीवन जगू शकले असते, परंतु त्यांनी समाजाचा उद्धार करण्याचं काम केलेलं आहे आणि लोकांना शिक्षण घ्या आणि स्वतःचा उद्धार करा असा संदेश, मोलाचा संदेश देऊन समाजासाठी त्यांनी आपलं जीवन अर्पिलेलं दिसून येतं आहे. त्यांना मूल होत नव्हतं, त्यावेळेस त्यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु ते त्यांनी नाकारला. का तर दोष जर माझ्यातच असेल तर सावित्रींना काय दोष देत आहे असं म्हणून त्यांनी दुसरं लग्न न करता ते सावित्रीबाईंसोबत एकनिष्ठ राहिलेले दिसून येतात. त्यानंतर त्यांनी काशीबाई या ब्राह्मण विधवेचा डॉक्टर यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला. यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला आणि त्यांना डॉक्टर केलं. यशवंतांचा विवाह पुढे ससाणे घराण्यातील त्यांचेच मित्र, त्यांच्या मित्राची मुलगी चंद्रभागा यांच्यासोबत झालेला आहे. आणि यशवंत आणि चंद्रभागा यांची मुलगी म्हणजे सोनाबाई, आणि याच सोनाबाईचा विवाह त्यानंतर होले या कुटुंबात झालेला आहे. तर त्या होलेंचे पूर्वज आता सध्या दिसून येत आहेत. असे हे थोर क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले. आणि हे अशी पवित्र जागा खानवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.